बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र विषयाचे एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकाच्या आधारावर आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी. मित्रांनो, अतिशय फास्ट आपण हे 50 प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असणार. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण 15 व्हिडिओ जवळपास SST म्हणजे समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी अपलोड केलेले आहे. मित्रांनो, ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओ क्रमांक 16 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 50 प्रश्न अतिशय फास्ट. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. हे बघा, प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही डॅश डॅश निश्चित करतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश, राज्यसभेचे सभापती, लोकसभेचे अध्यक्ष किंवा भारताचे राष्ट्रपती. तर हे बघा मित्रांनो, एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे डॅश डॅश निश्चित करतो म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष. ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? आपला बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे पहिले जे 10 प्रश्न आहे मित्रांनो, ते राज्यविषयी संदर्भात आपण या ठिकाणी एकत्र केलेले आहे. बघा, प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की ग्रामीण पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार डॅश डॅश यांना आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. ग्रामीण पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4 काय असेल? आपलं बरोबर उत्तर असणार आहे की उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी. आपण या ठिकाणी काय असणार आहे? योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न विचारलेला आहे की ग्रामसभेच्या बैठका बोलविण्याची जबाबदारी कोणाची असते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे. ग्रामसेवक, सरपंच, तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी. तर हे बघा मित्रांनो, ग्रामसभेच्या बैठका बोलविण्याची जी जबाबदारी असते ते सरपंचावर असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय राहणार आहे? आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न विचारलेला आहे की भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे कोणती. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. कल्याणकारी राज्याची निर्मिती, समाजवादी व निधर्मी समाजरचना, व्यक्ती स्वातंत्र्याची हमी किंवा मूलभूत हक्कांना बांधा पोहोचण्यास प्रतिरोध. तर हे बघा, भारतीय राज्यघटनेत म्हणजे भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वाचे जे समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 कल्याणकारी राज्याची निर्मिती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न विचारलेला आहे. हे बघा, 5वा प्रश्न दिलेला आहे की नव्या कायद्याच्या प्रस्तावाला डॅश डॅश म्हणतात. आता जे नवीन कायदा आपल्याला प्रस्ताव म्हणजे संसदेत दाखल केला जातो त्याला काय म्हणतात? 4 ऑप्शन दिलेले आहे. ठराव, अध्यादेश, वट हुकूम किंवा विधेयक. तर हे बघा मित्रांनो, नव्या कायद्याच्या प्रस्तावाला विधेयक असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय आहे? आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 विचारलेला आहे की राज्यपालाची नेमणूक कोण करतात. प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आपण पाहत आहोत की राज्यपालाची नेमणूक कोण करतात. 4 ऑप्शन दिलेला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती. तर हे बघा मित्रांनो, राज्यपालाची नेमणूक करण्याची जबाबदारी राष्ट्रपती यांची असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 जे असणार आहे ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न दिलेला आहे की उपराष्ट्रपतीची निवडणूक लढविण्यास पात्र करण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावे लागते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. 18, 35, 30 किंवा 25. तर हे बघा, उपराष्ट्रपतीची निवडणूक लढविण्यास पात्र ठरण्यासाठी किती वर्ष लागते? तर 35 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न विचारलेला आहे की भारताचे संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले. तर हे बघा मित्रांनो, 26 जानेवारी 1950 या रोजी भारताचे संविधान जे आहे ते अंमलात आणले. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय राहणार आहे? आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे संविधान दिवस म्हणून पाळला जातो. हे दोन बाबी वेगवेगळी आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न विचारलेला आहे की जिल्हा परिषद स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतो.
चार ऑप्शन दिलेले आहे। जिल्हा परिषद स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतो? चार ऑप्शन दिलेले आहे। हे बघा, अध्यक्ष, जिल्हा परिषद, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा यापैकी नाही। तर हे बघा, जिल्हा परिषद स्थायी समितीचा जे अध्यक्ष असतो मित्रांनो ते जिल्हा अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष जिल्हा परिषद हे असतो। ऑप्शन क्रमांक 1 काय आहे? बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, 10वा प्रश्न विचारलेला आहे की भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आता हे बघा मित्रांनो, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। चार ऑप्शन दिलेले आहे, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा यापैकी नाही। तर मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 इज राईट आन्सर। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, 11वा प्रश्न दिलेला आहे की सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? आता पुढचे जे 10 प्रश्न असणार आहे ते भूगोल विषयाशी संबंधित असणार आहे, जे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये उपयोगी पडणार आहे। सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली? चार ऑप्शन दिलेले आहे, वली, भूकंप, प्रस्तरभंग किंवा वरीलपैकी नाही। तर हे बघा, सह्याद्रीची निर्मिती जे झालेली आहे मित्रांनो ते प्रस्तरभंग प्रकारामुळे झालेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, 12वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। चार ऑप्शन दिलेले आहे, दरडी कोसळणे, ज्वालामुखी उद्रेक, वली पर्वत किंवा भ्रश। तर हे बघा, वली पर्वत, हिमालय काय असणार आहे? वली प्रक्रियेमुळे निर्माण झालेला वली पर्वत असणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 जे आहे बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, 13वा प्रश्न विचारलेला आहे की भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन दिलेले आहे, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड किंवा हरियाणा। चार ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, आणि लक्षात ठेवा की भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य म्हणजे कोणते? तर झारखंड। ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे? आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, 14वा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रात डॅश डॅश मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडते? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो की महाराष्ट्रात डॅश डॅश मोसमी वाऱ्यातून पाऊस पडतो। ऑप्शन क्रमांक 2 नैऋत्य काय असणार आहे? आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, 15वा प्रश्न विचारलेला आहे की सातमाळा व अजिंठा डोंगरात डॅश डॅश लेणी आहेत? हे बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे की सातमाळा आणि अजिंठा डोंगरात कोणती लेणी आहे असा प्रश्न विचारलेला आहे। चार ऑप्शन दिलेला आहे, कार्ला, वेरूळ, घारापुरी किंवा पितळखोर। तर हे बघा मित्रांनो, सातमाळा आणि अजिंठा डोंगरात जे लेणी असणार आहे वेरूळ लेणी असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल? आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16, 16वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। आता हे बघा मित्रांनो, 4 जोडी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि यापैकी चुकीची जोडी कोणती? तर हे बघा, क्षिप्रा उज्जीवन हे बरोबर जोडी असणार आहे। स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे, स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे, ओके, स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे म्हणजे सर्व बरोबर आहे, कारण की क्षिप्रा उज्जीवन हे योग्य जोडी आहे। हुगळी, कोलकाता हे सुद्धा योग्य जोडी आहे, म्हणजे प्रश्न कसा आहे की प्रमुख नद्या व काठावरील शहरे, कृष्णा, विजयवाडा हे सुद्धा बरोबर आहे आणि तापी, सुरत हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे। तर ऑल इज राईट, म्हणजे चारही प्रश्नाचे उत्तर जे ऑप्शन जे आहे ते बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, 17वा प्रश्न दिलेला आहे की भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हे बघा मित्रांनो, नवीन प्रश्न आहे आणि ट्रेंडिंगमध्ये चालणारा प्रश्न आहे। आता ते बेट संपले, लक्षद्वीप आणि महाद्वीप, अंदमान आणि निकोबार या ठिकाणी दिलेला आहे की भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। चार ऑप्शन दिलेला आहे, पंबम, माजुली, मुचकुंद किंवा फरक्का। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी भारतातील जे सर्वात मोठे नदी बेट आहे ते असणार आहे माजुली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे माजुली काय राहणार आहे? आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, 18वा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? हे बघा मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन दिलेला आहे, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, भीमाशंकर, सॉल्वेर किंवा अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि हे बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील जे सर्वात उंच शिखर असणार आहे ते कळसुबाई असणार आहे, अहमदनगर। ऑप्शन क्रमांक 1 काय असेल? आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, 19वा प्रश्न दिलेला आहे की पृथ्वीच्या अंतर्भागाचे 3 भाग मानले जातात। पहिला प्रश्न असा तयार होतो की पृथ्वीच्या अंतर्भागाचे किती प्रकार मानले जातात? तर लक्षात ठेवा की 3 प्रकार मानले जातात। पुढीलपैकी कोणत्या पृथ्वीच्या अंतरंगांचा वेगळा भाग नाही? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। भूकवच काय असेल? आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, 20वा प्रश्न विचारलेला आहे की सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? आता हे बघा मित्रांनो, सिक्कीम राज्याची राजधानी या ठिकाणी विचारलेली आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, गंगोटोक, कोहिमा, इम्फाळ किंवा आग्रतळा। तर हे बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काय असेल? आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की सिक्कीम या राज्याची राजधानी जी असणार आहे मित्रांनो ते गंगोटोक असणार आहे। व्हिडिओ आवडत असेल
तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, पाहूया प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की हे बघा 21वा प्रश्न दिलेला आहे की डिवाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे रॉजर बेकन, डॉन्टे, लिओनार्दो विन्सी किंवा टॉमस मूर. तर हे बघा मित्रांनो, डिवाइन कॉमेडी हा जे काव्यग्रंथ आहे ते कोणी लिहिला आहे तर डांटे यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2. आता इतिहासाचे आपण म्हणजे 10 प्रश्न इतिहास विषयासंदर्भात पाहणार आहोत. डांटे काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न विचारलेला आहे की द डिसेंट ऑफ मेन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे. द डिसेंट ऑफ मेन हा ग्रंथ कोणी लिहिला आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेला आहे ख्रिश्चन थॉमस, चार्ल्स डार्विन, रॉबर्ट ब्रूस फूट, फ्रान्सिस डे. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य उत्तर असणार आहे चार्ल्स डार्विन. कारण की द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला तर चार्ल्स डार्विन यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 परीक्षेत आय थिंक हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे की परकीय लोकांच्या भारतात येण्याचा योग्य क्रम कोणता. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे परकीय लोकांच्या भारतात येण्याचा जे योग्य क्रम आहे तो अशा प्रकारे आहे की पोर्तुगीज सर्वप्रथम आले, त्यानंतर डच, डच नंतर इंग्रज, इंग्रज नंतर फ्रेंच. तर ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की परकीयांच्या जे भारतात येण्याचे जे योग्य क्रम असणार आहे ते पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न विचारलेला आहे की प्लासीची लढाई कोणत्या साली झाली. आता हे बघा मित्रांनो, प्लासीची लढाई संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे 1764, 1750, 1757 किंवा 1857. तर हे बघा प्लासीची जी लढाई होती ते मित्रांनो 1757 या वर्षी झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, हे बघा या संदर्भात माहिती सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. माहिती दिलेली आहे की प्लासीची जी लढाई होती ती 1757 साली झाली. त्यामुळे पर्याय 3 योग्य उत्तर आहे. ही लढाई 23 जून 1757 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालच्या नवाब सिराजुद्दौला यांच्यात झाली होती. कधी झाली होती तर 23 जून 1757 कोणादरम्यान झाली होती तर ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालच्या नवाब सिराजुद्दौला यांच्या दरम्यान झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. बॅक टू बॅक आपण हे प्रश्न घेत आहोत मित्रांनो, कारण तुम्हाला समजेल. प्रश्न दिलेला आहे की बक्सरची लढाई केव्हा झाली. 4 ऑप्शन दिलेले आहे. आता बक्सरची लढाई वेगळी, प्लासीची लढाई वेगळी, सिराजुद्दौला वर्सेस कंपनी या ठिकाणी पण विषय वेगळा आहे. या ठिकाणी दिलेला आहे की बक्सरची लढाई केव्हा झाली. 4 ऑप्शन दिलेला आहे 1764, 1760, 1767 किंवा 1707. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जी बक्सरची लढाई आहे मित्रांनो ते 1764 मध्ये झाली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय आहे या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे. या ठिकाणी सुद्धा कंपनी वर्सेस 3 वेगवेगळे हे बघा या ठिकाणी माहिती दिलेली आहे की लढाईचे वर्ष 22 ऑक्टोबर 1764 आहे. 22 ऑक्टोबर 1764 आहे आणि सहभागी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध मीर कासिम, बंगालचा नवाब शुजाउद्दौला, औधाचा नवाब आणि शाह आलम द्वितीय मुघल सम्राट यांची संयुक्त आघाडी या जंगमध्ये होती. ओके, पुढे दिलेला आहे की निकाल लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला आणि बंगाल, बिहार आणि ओरिसावर त्यांचे नियंत्रण मिळाले. अशा प्रकारे माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोण 1857च्या उठावात सामील होते. तर हे बघा मित्रांनो, 1857च्या उठावात कोण कोण सामील होते तर बेगम हजरत महल सामील होत्या, तात्या टोपे सुद्धा होते, कुंवर सिंग सुद्धा होते. म्हणजे वरील सर्व हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न विचारलेला आहे की 1857च्या उठावावेळी दिल्लीचा बादशाह कोण होता. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. बहादूरशाह 1 होता की बहादूरशाह 2 होता. तर हे बघा मित्रांनो, 1857च्या वेळी दिल्लीचा जे बादशाह होता मित्रांनो ते बहादूरशाह 2 होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न विचारलेला आहे की ब्रह्मो समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते. 4 ऑप्शन दिलेले आहे राजा राममोहन राय, केशवचंद्र सेन, दयानंद सरस्वती किंवा रमाबाई रानडे. तर हे बघा मित्रांनो, ब्रह्म समाज या संस्थेचे जे संस्थापक होते ते राजा राममोहन राय होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 1 काय आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न दिलेला आहे की प्रभाकर हे साप्ताहिक कोणी काढले. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी काढले. 4 ऑप्शन दिलेले आहे. प्रभाकर काय आहे तर साप्ताहिक आहे आणि कोणी काढलेले आहे गोपाळ हरी देशमुख, भाऊ महाजन, महात्मा फुले किंवा यापैकी नाही.
भाऊ महाजन काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की प्रभाकर हे साप्ताहिक कोणी काढले तर भाऊ महाजन यांनी काढले. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न विचारलेला आहे. हे बघा 30वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की डिप्रेसेट क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली. 4 ऑप्शन दिलेले आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण गुरु. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे डिप्रेसेट क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आम्ही हिंदी स्टडी मटेरियल तुमच्यासाठी आणलो आहोत. दोस्तों आप यहाँ पर देखेंगे कि हिंदी के जो नोट्स है और हिंदी के जो क्वेश्चन सेट है, अगर आप पेपर 1 के लिए लेना चाहते हो तो सिर्फ और सिर्फ 299 रुपये में आपको ये मिलेंगे. दोस्तों सिर्फ परीक्षा में 34 दिन का वक्त बचा है, अब ज़्यादा वक्त आपके पास नहीं है. और अगर आप पेपर 2 के लिए लेंगे तो आपको ये भी जो है दोस्तों 299 रुपये में मिलेंगे. मतलब आपका पेपर 1 है तो 299, पेपर 2 है तो 299, और दोनों पेपर है अगर दोस्तों आपके, और हिंदी के नोट्स और क्वेश्चन सेट आप लेना चाहते हो तो 399 रुपये में आपको ये पूरा का पूरा साहित्य जो है दोस्तों मिलेगा. इस नंबर पर कॉन्टैक्ट करके आपको क्या है जल्द से इसको परचेस कर लेना है, क्योंकि परीक्षा में उतना वक्त अब बाकी नहीं है. सिर्फ और सिर्फ 34 दिन का वक्त जो है परीक्षा में बाकी है दोस्तों. साथ ही साथ अगर बाल मानस शास्त्र के क्वेश्चन सेट भी अगर आप इसमें ऐड करना चाहते हैं तो आपको 499 में ये पूरी चीज़ें जो है दोस्तों मिल जाएंगी. और आपका प्रोसेस ऐसा है कि आपको व्हाट्सअप पे हाई करना है, स्कैनर भेजा जाएगा, पेमेंट करने के बाद आपको स्क्रीनशॉट देना है दोस्तों, और तुरंत जो है आपको PDF के स्वरूप में ये चीज़ें मिल जाएंगी. तो इसको परचेस करने के लिए दोस्तों अभी आप हमसे कॉन्टैक्ट करेंगे, क्योंकि परीक्षा में सिर्फ 34 दिन का वक्त है और पूरे महाराष्ट्र में हिंदी का इससे बेस्ट कंटेंट कहीं नहीं है दोस्तों. इस बात की क्या है हम आपको गारंटी देते हैं. हम बढ़ते अपने अगले प्रश्न के लिए. परचेस करने के लिए जल्दी से क्या है दोस्तों कॉन्टॅक्ट करेंगे. प्रश्न क्रमांक 31वा प्रश्न दिलेला आहे की खालील घटनांपैकी गटात न बसणारी घटना शोधा. तर हे बघा मित्रांनो, खालील घटनांपैकी आता हे जे प्रश्न आहेत ते प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले, म्हणजे 13 ते 24 पर्यंत जे सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. खालील घटनांपैकी गटात न बसणारी घटना शोधा. तर हे बघा, इथिओपियावर इटलीचे आक्रमण बरोबर आहे, ऑस्ट्रियावर जर्मनीचे आक्रमण बरोबर आहे, मंचुरियावर जापानचे आक्रमण सुद्धा बरोबर आहे, परंतु ग्रीस बल्गेरिया हे काय असणार आहे चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असणार आहे गटात न बसणारी जोडी या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32वा प्रश्न दिलेला आहे. मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्थी कोणी सुरू केल्या. तर सदन जे दिलेलं आहे मित्रांनो ते पंडिता रमाबाई असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 सदन हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सदन, मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या तर पंडिता रमाबाई यांनी सुरू केल्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33वा प्रश्न दिलेला आहे. हे बघा मित्रांनो 33वा प्रश्न विचारलेला आहे की दंती दुर्गश, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघो वर्ष राजांमध्ये काय साम्य आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. चोक आहे, चालुक्य आहे, राष्ट्रकूट आहे, पाल घराण्यातील आहे. तर हे बघा मित्रांनो दंती दुर्गश, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघो वर्ष हे सगळे जे असणार आहे मित्रांनो ते सर्व जन राष्ट्रकुल घराण्यातील आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34वा प्रश्न विचारलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली, याचे कारण काय. 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते, त्यांना पोर्तुगीजांना धडा शिकवायचा होता, त्यांना जकातीतून येणारे उत्पन्न वाढवायचे होते, किंवा हा एक लष्करी निर्णय होता. तर हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर जे जकात बसवली त्याचे मुख्य कारण हे होते की त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35, प्रश्न क्रमांक 35 दिलेला आहे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकापासून स्वतंत्र असावेत, हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला. 4 ऑप्शन दिलेले आहे. व्होल्टेयर, मॉटेक्सू, रूसो, थॉमस जेफरसन. तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी मॉटेक्सू काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. कारण की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकापासून स्वतंत्र असावेत, हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉटेक्सू यांनी मांडला. ऑप्शन क्रमांक 2 काय आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36वा प्रश्न दिलेला आहे की ऑडिच पर्वतातील सर्वात उंच शिखर, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की ऑडिच पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य उत्तर असणार आहे माउंट अकंगवा अशा प्रकारे त्याला वाचू शकतात आपण, गोवा अशा प्रकारे. ओके, ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37. ओके, प्रश्न क्रमांक 37 दिलेला आहे की कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश
कोलंबिया आणि या डॅश डॅश याला जोडतो, अशा प्रकारे प्रश्न आहे मित्रांनो. कारण तुम्हाला माहीत आहे की बाहेरच्या देशातील सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि डॅश डॅश याला जोडतात, तर 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि योग्य जे उत्तर असणार आहे नोव्हा स्कॉटिया, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 आपण या ठिकाणी पाहत आहोत की तिस्ता आणि ब्रह्मपुत्र नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग कोणता. 4 ऑप्शन दिलेले आहे. पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय, वायव्य हिमालय. तर हे बघा तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा या नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा जे भाग आहे ते पूर्व हिमालय मानला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39 दिलेला आहे की बौद्धिक क्षमतेवर आधारलेला विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणत्या व्यवसाय म्हणतात. हे बघा मित्रांनो, बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या व्यवसायांना आपण चतुर्थक व्यवसाय म्हणतो. ऑप्शन क्रमांक 4 काय राहणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 जे असणार आहे मित्रांनो आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटन जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 41. प्रश्न क्रमांक 40 वा प्रश्न दिलेला आहे की दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता. आता दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजासाठी असलेला जिल्हा कोणता. 4 ऑप्शन दिलेले आहे. सिंधुदुर्ग काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. इटलीची राजधानी कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. इटलीच्या राजधानीचे शहर कोणते. 4 ऑप्शन दिलेले आहे. मिलान, रोम, व्हेनिस किंवा नेपल्स. हे सगळे जे आहे ते इटलीतील शहर आहे, परंतु राजधानी कोणती तर रोम हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42 वा प्रश्न दिलेला आहे की नकाशावरील समोच्चता रेषा जवळ असल्यास जमिनीचा उतार डॅश डॅश असतो. तर हे बघा, नकाशावरील समोच्चता रेषा जवळ असल्यास जमिनीचा जे उतार असतो मित्रांनो तो तीव्र असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42 वा प्रश्न दिलेला आहे की आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर कोणती. हे बघा मित्रांनो, आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर कोणते. 4 ऑप्शन दिलेले आहे. माउंट केनिया, माउंट रुवेनझोरी, मेरू किंवा माउंट किलीमांजारो. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि माउंट किलीमांजारो काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. कारण की आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर कोणती तर माउंट किलीमांजारो. ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट हा प्रश्न या ठिकाणी असू शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44. प्रश्न क्रमांक 44 वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ काय. अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. पूर्वीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ काय तर लहान मुलगा याचा अर्थ होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45 वा प्रश्न विचारलेला आहे की जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती. 4 ऑप्शन दिलेला आहे. रॉकी पर्वत, ऑपेलेशियन, हिमालय किंवा ऑडिच पर्वत. तर हे बघा मित्रांनो, जगातील जे सर्वात उंच पर्वतरांग असणार आहे ते हिमालय असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46 वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश डॅश डॅश नावाने ओळखला जातो. आता हे बघा मित्रांनो, ऑस्ट्रेलियातील जे गवताळ प्रदेश आहे ते कोणत्या नावाने ओळखला जातो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. पंपाज, डाउन्स, प्रेरी किंवा वेल्ड. तर हे बघा, ऑस्ट्रेलियातील जे गवताळ प्रदेश आहे ते डाउन्स या नावाने ओळखला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47 वा प्रश्न दिलेला आहे की संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे. तर हे बघा मित्रांनो, बौद्धिक क्षमतेवर आधारित जे व्यवसाय असणार आहे ते चतुर्थक व्यवसाय असणार आहे. यापूर्वी आपण एक प्रश्न पाहिलेला आहोत. तशाच प्रकारे संशोधन म्हणजे हे बौद्धिक क्षमतेशी संबंधित घटना असणार आहे. आणि ऑप्शन क्रमांक 4 चतुर्थक काय असणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 48 वा प्रश्न मित्रांनो 3 वेळा परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे 2013 ते 2024 पर्यंत की सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे याचे कारण काय. 3 वेळा हा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला आहे की सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे याचे कारण काय. तर हे बघा, तो समुद्र सपाटीवर आहे, तो मुंबई व लंडनला जोडतो, यामुळे वेळ व अंतर वाचते किंवा हा खाजगी कालवा आहे. तर हे बघा मित्रांनो, सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे आणि परीक्षेसाठी सुद्धा हा प्रश्न महत्त्वाचा आहे की यामुळे वेळ आणि अंतर वाचतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49 दिलेला आहे की सर्व प्रकारच्या विकासात
डॅश डॅश हा केंद्रबिंदू असतो. तर हे बघा मित्रांनो, सर्व प्रकारच्या विकासात कोण केंद्रबिंदू असतो? मानव हा केंद्रबिंदू असतो. ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? आपला योग्य उत्तर असणार आहे. आजचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 50. 50वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो की सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यापैकी डॅश डॅश हा एक देश आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेला आहे चीन, म्यानमार, इंडोनेशिया किंवा नेपाळ. तर हे बघा, सार्क संघटनेतील संस्थापक देशापैकी नेपाळ हा एक देश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक संस्थापक सदस्यापैकी नेपाळ हा एक देश आहे. ऑप्शन क्रमांक 1 काय राहणार आहे मित्रांनो? आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचे हिंदीचे क्वेश्चन सेट, हिंदीचे नोट्स पाहिजे असेल तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही आत्ताच परचेस करू शकतात मित्रांनो, कारण की परीक्षेला फक्त आणि फक्त 34 दिवस बाकी आहे. हिंदी पेपर 1 नोट्स आणि हिंदी पेपर 1 क्वेश्चन सेट जर तुम्हाला पाहिजे तर फक्त 299 रुपयेमध्ये आपल्याला हे मिळणार आहे. हिंदी पेपर 2 नोट्स आणि हिंदी क्वेश्चन सेट पाहिजे तर 299मध्ये आपल्याला पेपर 2साठी मिळणार आहे. आणि जर तुमचे दोघी पेपर आहेत त्यासाठी तुम्हाला हिंदीचे नोट्स आणि पेपर 1 क्वेश्चन सेट आणि पेपर 2 क्वेश्चन सेट पाहिजे तर फक्त आणि फक्त 399मध्ये तुम्हाला हे संपूर्ण माहिती मिळणार आहे. आणि त्यासोबत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन सेट आमच्याकडे आहे मित्रांनो. जर तुम्हाला वेगळे हे परचेस करायचे आहे तर 199 त्याची प्राइस आहे. आणि कॉम्बो पॅकमध्ये जर तुम्हाला हे घ्यायचं असेल मित्रांनो तर 299मध्ये हे तुम्हाला सगळं काही या ठिकाणी भेटणार आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. या ठिकाणी एक नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.